शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न धावता बीडमधील खापरपांगरीतील युवा इंजिनियर ईश्वर शिवाजी शिंदे यांनी शेतीत एक असा प्रयोग केला जो पाहून भल्या भल्यांना आश्चर्य वाटेल. त्यांनी हेलिक्रिसम या विशेष फुलाची शेती सुरू केली आहे. या फुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल झाडावरून तोडल्यानंतरही वर्षभर सुकत नाही. ऊन आणि हवेचा स्पर्श झाला की हे फूल आपोआप उमलतं आणि कायम टवटवीत राहतं. या फुलांचे हार बनवून ईश्वर आज लाखो रुपयांची कमाई करत आहेत. कमी खर्चात आणि कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारी ही शेती नेमकी कशी केली जाते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझं 2016ला इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी गावाकडे फुल शेती करत राहिलो. ह्या फुलाला सायंटिफिक नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर. ह्याला जशी ऊन आणि हवा लागेल तसे ते फुल ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात. फुल फुलल्याच्या नंतर हे फुल सुकत नाही, खराब होत नाही, त्याची लाईफ 1 वर्षभर टिकतंय. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय प्लास्टिकचे फुलं तयार होतात, प्लास्टिकच्या फुलामुळे पर्यावरणाचं खूप प्रदूषण होत आहे. ते प्रदूषण थांबवण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी आम्ही ही फुल शेती चालू केलेली. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ह्याची जर शेती केली तर शेतीत पण भरपूर ह्याचं उत्पादन तयार होत आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रात जे काय महिला बचत गट आहेत, महिला बचत गटाने ह्याची हार तयार करून जर विक्री केली त्यांना पण ह्यात उत्पादन चांगलं होऊन जात आहे. आज आम्ही ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे वेगवेगळे हार तयार करतो. बाकीचे फुलं आहेत तर ते 24 तासात सुकून जातात, पण हे फुल का नाही सुकत? हे फुल वेगळं आहे. प्रॉपरली हे फुलाची जात जंगली असल्यामुळं ह्याचे हाईट 5 ते 6 फुटापर्यंत होतात. आज आपले शेवंती, झेंडू, आस्टर हे जे काय झाड आहेत त्यांचे फुल 4-5 दिवसाच्या नंतर सुकतात. हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. ह्याला जर पाणी वगैरे मारलं तर परत हे ताजे आणि टवटवीत वर्षभर राहतात. याची शेती मुख्यतः कशी केली जाते? आपली झेंडूची शेती, शेवंतीची, आस्टरची जशी केली जाते तशा टाईपची याची शेती केली जाते. झेंडूला कसं थोडं कमी पाण्यामध्ये पण झेंडूची शेती केली जाते, तशा टाईपमध्ये हे ओपन पेस मध्ये अशा टाईपची शेती केली जाते. याची लागवड कशी केली जाते? याचं बियाणं असतं की झाड असतं? ह्याच्यामध्ये झेंडूचं ह्याच्यात कसं बियाणं राहतं तसं ह्याच्या पण मध्ये बियाणंच राहतं. ते बियाणं संगोपन करून मे मध्ये ह्याचे रोपे टाकले जातात आणि जून मध्ये आपण कांद्याचं रोप कशी काढून लागवड केली जाते तसे हे 1-1.5 महिन्याचं रोप ते काढून त्याची आपल्या बेड टाईप मध्ये किंवा मल्चिंग टाईप मध्ये लागवड केली जाते. साधारण किती महिन्याचं हे पीक आहे आणि एकरी किती फुलं, किती क्विंटल फुलं येतात आणि कसं तुम्ही त्याचा सांभाळ करता? प्रोडक्शन कॉस्ट सांगा. हे फुल लागवड झाल्याच्या नंतर 2.5 ते 3 महिन्याच्या नंतर ह्याला फुलं यायला चालू होतात. म्हणजे आपल्या झेंडूचे फुलं कसे सुरुवातीला एक कळी येते, ते तोडल्याच्या नंतर त्याला बाकीच्या कळ्या येतात, तसे हे फुलं येत राहिल्याच्या नंतर 2.5-3 महिन्याच्या नंतर त्याला चांगले फुलं लागतात. असं जवळपास 8 ते 9 महिन्याचं पीक आहे आणि याचं एकरी आम्ही 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे. प्रत्यक्षात पण चालू आहे. फक्त विषय असा आहे की सुट्टे फुलं आजकाल मार्केटला ह्याला किंमत नाही, त्यामुळे आम्ही काय करतो स्वतः घरी फुलशेती करून स्वतः फुलं तोडून अशी हार तयार करून स्वतः हातावर जर विक्री केली तर एकरी 10 लाख रुपयाचं उत्पादन 100% मिळून जातं. बरं, मग हे वर्षभर कसे साठवून ठेवता आणि कशी त्याची निगराणी घ्यावी लागते? वर्षाचं म्हणजे झाडाची 8-9 महिने त्याची देखरेख केली जाते आणि 7 दिवसाला फुलं तोडले जातात. जेवढे चांगले चांगले फुलं तयार होतात ते फुलं तोडून त्याचे हार बनवून सर्व महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री केली जाते. याला खर्च किती येतो? आता बियाणं घरचं असल्यामुळे फक्त खुरपण, फवारणी, मशागत हे घरचं केल्यामुळे त्याने एकरी 1-1.5 लाखापर्यंत खर्च होऊन जातो त्याचा. इतर शेतकऱ्यांना जर करायचं असेल तर कसं केलं जाऊ शकतं? जर शेतकऱ्यांना जर ह्याची शेती करायची म्हटले तर पहिले ह्याची शेती शाळा भरवली जाणार. शेती शाळामध्ये शेतकऱ्याला शेती कशी केली ते प्रत्यक्षात लाईव्ह डेमो त्यांना दाखवले जाणार आणि नंतर ते शेतकऱ्याला जून मध्ये त्याचे रोपं देऊन ते शेतकरी पण हा प्रयोग करू शकतात. तर हे पूजेसाठी वगैरे वापरतात? आज जे आपले घरातले फोटो असतात, आजी आजोबाचे फोटो, देवघराचे फोटो, देवघर, आपलं हे फुल तुम्ही कशाला पण वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला पसंती देऊ शकता. त्या फुलाला सुगंध येतात काय? थोडा ओला असताना सुगंध राहतो, नंतर जास्त सुगंध राहत नाही, पण कलर जसा आहे तसा 1 वर्षभर अट्रॅक्टिव्ह दिसणार तुम्हाला. पण आता हे काही वर्षांपूर्वी हे फुल होतं, परंतु मार्केटमधून हे फुल गायब झालं होतं. आता परत आलं होतं मार्केट. म्हणजे त्याचं लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही, कंटिन्यू लोकांपर्यंत ते हार गेले नाहीत. म्हणजे एखाद्या दिवस काय होतं, पाऊस जास्त पडतो, पाऊस जास्त झाल्यामुळे फुलशेती खराब होऊन जाते. कारण हे फुलं मशिनमध्ये तयार होत नाही, शेतामध्ये तयार होतं. जेव्हा शेतामध्ये चांगलं उत्पादन राहील तेव्हा शहरातल्या लोकांना ते मिळून जातात. मध्यवर्ती काळामध्ये एखाद्या दिवस दुष्काळ पडतो, एखाद्या दिवस ओला दुष्काळ पडतो,
त्याच्यामुळे फुलशेती नष्ट झाल्यामुळे लोकांना हार मिळत नाही. आता हा व्हिडिओ पाहून जर कुणाला इच्छा झाली हे शेती करायची तर मग याचं बियाणं कुठं मिळवायचं? त्याचा आपण स्वतः माझा नंबर आहे 84 84 84 52 26 आणि माझं युट्यूब चॅनल पण आहे ईश्वर युथ एक्सपोर्ट. त्याच्यावर पण आम्ही शेतकऱ्यांना माहितीसाठी व्हिडिओ वगैरे टाकले आहेत. बाजारातून कुठं मिळतं आपल्याला घ्यायचं? म्हणजे सहसा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी फुलशेती कोणी करतच नाही, कारण लोकांपर्यंत त्याची माहितीच गेलेली नाही. हा प्रयोग नवीन आहे. नाही, पण हे बियाणं मिळवायचं कुठं? आपण त्यांना देऊ शकतो डायरेक्ट. ते तुम्ही कुठलं तयार केलेलं? हे आमच्या आजोबा पंजोबापासून याची शेती करत किती आले, पिढ्यापासून चालू आहे? तरी बी 150-200 वर्ष झालं. म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे झाड जंगलात होतं. मग त्याची माहिती होत होत त्याची शेती केल्यात हे झाली. रान फुल आहे का? हा जंगली फुल आहे. याचं नाव काय म्हणाले तुम्ही सांगितलं? सायंटिफिक नाव आहे त्याला हेलिक्रिझम फ्लावर. असं त्याला पेपर फुल, तडतडी फुल वेगळ्या नावाने बोलतात. बरं. मग हे किती वर्षापासून करताय तुम्ही? हे आता मला जसं कळतं तसं मी 10 वर्ष झाले याच्यात मार्केटिंग करतो, पण आमची पिढी जात शेती होत आलेली त्याची. बरं. म्हणजे एकरी किती लाखाचं उत्पन्न निघू शकतं? आता 10 लाखापर्यंत काढलं आम्ही गेल्या एकरी. वर्षी. पाणी किती लागतं? पाणी आपलं रेग्युलर शेतासारखं. ठिबकनी लागतं की स्प्रिंकलर किंवा कसं? नाही, स्प्रिंकलर नाही, ड्रिप सिस्टम किंवा पाट पद्धतीने. 9 महिन्यामध्ये किती वेळ पाणी द्यावं लागतं याला? 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी द्यायला लागतं. बरं. आणि याचं काय पुढे मार्केट कसं बघताय या फुलाचं? आता ह्याची जाहिरात भरपूर झाली. जर महाराष्ट्र सरकारने आम्हाला ऑनलाईन मध्ये विक्री करण्यासाठी थोडं सहकार्य केलं किंवा प्रायव्हेट ठिकाणी जर शहरातल्या युवा वर्गाने ही फुलं खरेदी करून जर स्वतः ऑनलाईन पोर्टल मध्ये जर विक्री केली तर त्यांना पण प्रतिसाद चांगला मिळू शकतो.